नाशिकमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलेलं असून 24 जुलैपर्यंत सिंहस्थ कुंभमेळा हा सुरू राहणार आहे। कुंभमेळ्याच्या अनुषंगानं 44 कामांचं भूमिपूजन करण्यात आलं असून अतिशय कमी जागांमध्ये चांगल्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत। कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची काळजी ही प्रशासन आणि सरकारतर्फे घेतली जाणार आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी 5 पट भाविक येण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्व व्यवस्था चोख करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। नाशिकात 20,000 कोटींपेक्षा अधिक रकमांची कामं हातात घेतलेली असून भाविकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही योग्य प्रकारे हाताळली जाईल। नाशिक शहर हे मोठं पर्यटन स्थळ करण्याचं नियोजन आहे असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। यावेळचा कुंभ विशेष आहे, कारण 75 वर्षानंतर त्रिखंड योग हा जुळून आलाय आणि ज्या लोकांना यात समजतं त्या जाणकारांनी मला सांगितलं की गुरु सिंहाशीत येणार, वक्री होणार आणि पुन्हा येणार, अशा प्रकारचा योग असल्यामुळे हे कुंभाचं पर्व 28 महिने चालणार आहे। 31 ऑक्टोबर 2026 पासून 24 जुलै 2028 पर्यंत यावेळचा कुंभ चालणार आहे। सुमारे 40 ते 42 विविध पर्वस्नान आणि महत्त्वाचे अमृत स्नान हे या कुंभामध्ये होणार आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून जवळपास नाशिकमध्ये 20,000 कोटीपेक्षा जास्त रुपयांची कामं आपण आता हातामध्ये घेतली आहे आणि मला असं वाटतं समता 25,000 कोटी रुपयाची कामं ही या नाशिकच्या परिसरामध्ये आपल्याला या कुंभमेळ्याच्या निमित्ताने करावी लागतील। त्यातली जवळपास 20,000 कोटीची कामं तर मंजूर केलेली आहेत आणि त्यातल्या 6,000 कोटीच्या कामांचं आज भूमिपूजन देखील आपण केलेलं आहे। भविष्यात देखील नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला बदलणारी असणार आहेत। आता त्र्यंबकेश्वरचं मी जास्त याकरता बोलत नाही आहे, तिथे निवडणुका चाललेल्या आहेत, आचारसंहिता आहे, म्हणून मी त्या ठिकाणी काय काय करतोय हे सांगायला लागलो तर जिल्हाधिकारी येऊन माझा माईक बंद करतील, कारण आता त्यांना अधिकार आहे, त्यामुळे त्याबद्दल मी बोलत नाही। त्या निवडणुकांनंतर तिथे आपण काय काय करतोय हे आपण निश्चितपणे सांगू। पण मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात या सगळ्या भागामध्ये हे विकासाचं काम आपण चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।